रॉकफेलर फाउंडेशनच्या 100 रेझिलिएंट शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश झाला असल्याची माहिती आयुक्त कुणाल कुमार आणि महापौर प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. विविध आव्हाने पेलणाऱ्या सक्षम शहरांमध्ये पुण्याचा समावेश झाल्याच्या निर्णयाचे महापौर प्रशांत जगताप यांनी स्वागत केले. या समावेशानंतर शहरासाठी लवकरच मुख्य रेझिलिएंट अधिकाऱ्याची निवड करण्यात येणार आहे. महापालिकेला भेडसावणारे पुण्याचे अनेक प्रश्न सोडवण्यावर या माध्यमातून भर दिला जाईल. या निवड झालेल्या 100 शहरांचे जाळे बनवण्यात येणार असून त्यातून विविध उपाययोजनांचे आदान-प्रदान करणे सोपे जाणार आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण जगभरातून हजारहून अधिक शहरांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी भारतातून पुण्याशिवाय बंगळुरू, चेन्नई, सुरत आणि जयपूरचा समावेश झाला आहे. पुणे शहरासाठी परवडणाऱ्या दरात घरे, भूकंप पूरस्थिती नियंत्रण, आग प्रतिबंधक यंत्रणा, प्रदूषण, वाहतूक व्यवस्थांसारख्या बाबींवर लक्ष केंद्रित केलं जाईल अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. देश विदेशांमध्ये विकास कामांना आणि फाउंडेशनतर्फे काही विशेष प्रोजेक्ट्सला मदत देण्याकरिता रॉकफेलर फाउंडेशन मदत करत. न्यूयॉर्कमध्ये ही फाउंडेशन आहे. अत्यंत नामांकित अशी फाउंडेशन्स आहे. अनेक सामाजिक सुधारणांच्या आणि आर्थिक सुधारणांच्या आणि लो इन्कम कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांवर ते पैसे खर्च करतात. त्यांचा एक प्रोग्राम आहे 100 रेझिलियंट सिटीज म्हणून. देश विदेशांमधून ते शहरांची निवड करून त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट आणि रेझिलियन्स स्ट्रॅटेजीज निर्मित करायला हे करतात. त्यांच्याकडनं जे स्टेटमेंट आज आम्हाला प्राप्त झालं आहे त्यातनं आम्हाला आनंदाने सांगावं असं वाटतं की पुण्याची निवड त्यांनी ह्या 100 शहरांमध्ये केली आहे अख्ख्या ग्लोबमध्ये. आणि 1000पेक्षा जास्त शहरांनी ॲप्लिकेशन केले होते. त्यात पुण्याची निवड ह्या 100 शहरांमध्ये झाली. आपल्यासाठी गर्वाची बाब आहे.